एक्साइटेड. एक लोक डिसाईड करणार की किती मुलींना कोणत्या तालुक्यात. अराउंड सकाळचे 4 वाजले. थोडीशी ऑब्विसली नर्वस आहे मी. आता इथे आलोय तर डिरेक्टली बंदोबस्तला नाही पाठवणार. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं की 21-22ला अराऊंड बंदोबस्तला जायचं आहे आणि उद्या बंदोबस्तला जायचं आहे. तर आज पूर्ण पॅकिंग वगैरे चालू आहे. भेटू उद्या सकाळी. मला लिटरली जेव्हा मी इथे ट्रेनिंगला यायच्या आधी व्हिडिओ काढलेला आणि जेव्हा पॅकिंग वगैरे करत होती सेम त्या दिवसाची आठवण येते. आणि मी थोडी नर्वस आहे, थोडी एक्सायटेड आहे. नर्वस आहे बिकॉज फर्स्ट टाईम इतक्या मॉपमध्ये जाणार आहे आणि मला माहीत नाही तिथे कसं करायचं असतं, कसं काय आहे ना. तर तिथे सिनियर्स वगैरे असतील आणि मी खूप एक्सायटेड आहे की तुमच्यासोबत तो एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी. मी भेटू उद्या. आता मला बॅग वगैरे सगळं पॅक करायचं आहे, रेडी व्हायचं आहे ना. भेटू उद्या सकाळी. बाय. बॅकपॅकमध्ये सर्वात मेन तर हे माझं माईक आणि माझं स्टँड. गुड मॉर्निंग पीपल. अराउंड सकाळचे 4 वाजले. एवढ्या लवकर उठले बिकॉज आज जायचं आहे बंदोबस्तला. मी फायनली तो दिवस येतो आहे की मी बंदोबस्तला जाते. याच्या आधी मी खूप जेव्हा ॲज अ सिव्हिलियन होती तेव्हा मी खूप ऐकलं आहे बंदोबस्त वगैरे. आणि आता ते रिअलमध्ये आता जावं लागतं आहे आज. आणि बाय द वे आम्ही हिंगोलीला जातो आणि याच्या आधी मी कधी हिंगोलीला गेली पण नाही आहे आणि आता जाते तर या निमित्ताने जाते. सो बघू कसं होतं आहे सर्व, कसं अरेंजमेंट वगैरे करतायत ती लोक, कसं मी अरेंज करते आहे तिथे, मॅनेज करते आहे स्वतःला. आणि थोडीशी एक्सायटेड आणि खूप जास्त नर्वस. आय डोंट नो हाऊ इट विल गोज. बट मी ट्राय करेन जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुमच्यासोबत माझा फर्स्ट एक्सपिरियन्स शेअर करेन. बिकॉज फर्स्ट एक्सपिरियन्स हा खूप जास्त स्पेशल असतो. सो या, भेटू पुढे. बाय. सो वी आर रेडी टू गो. आणि तुम्हाला कसं वाटतंय फर्स्ट बंदोबस्त आहे तर? सो एक्सायटेड. एका एकाने सो एक्सायटेड. आम्ही खूप एक्सायटेड आहोत बंदोबस्तला जायला. बाय. भेटू आम्ही स्टेशनला वगैरे. ओके. ही रूम दिली आहे, व्हेरी नाईस रूम, खूप छान आहे. मी टूर करून दाखवते तुम्हाला या रूमचं. साईड हे इथे बाहेरचं हे इथे छान आहे. गो एक्सपेक्टच केलं नव्हतं एवढं छान मिळेल. इथून व्ह्यू दाखवते तुम्हाला. हॅलो. आता आम्ही हिंगोलीला पोचलो आहे आणि ते आम्हाला बऱ्यापैकी नाही खूप छान अरेंजमेंट केली आहे. आणि इथे आम्हाला एक हॉस्टेल आहे मुलींचं, तिथे राहण्यासाठी दिलं आहे. आज आणि उद्यापर्यंत थोडा आराम आहे. आणि आफ्टर लॉंग टाईम इथे म्हणजे बोलतात ना PTCला गेल्यापासून इतका आरामाची सवय नाही. सो आय एम हॅविंग गुड टाईम. आणि मी हिंगोलीला आधी कधी आली पण नाही आहे, बट फर्स्ट टाईम आली आहे आणि इथे खूप छान वाटलं आहे मला. म्हणजे आजूबाजूला जास्त घरं नाही आहे, तिथे जास्त फॅक्टरी वगैरे आहेत. आणि अजून एक आता इथे आलो आहे तर डिरेक्टली बंदोबस्तला नाही पाठवणार. म्हणजे आज तर ठीक आहे, आजचा दिवस गेला. उद्या ती लोक डिसाईड करणार की किती मुलींना कोणत्या तालुक्यात पाठवायचं आहे, कोणत्या स्पॉटवर पाठवायचं आहे. तर उद्या डिसाईड करणार आणि मग परवा आम्ही जाणार आपापल्या ठिकाणी. तर थोडीशी ऑब्वियसली नर्वस आहे मी बिकॉज मी नॉर्मली कमी लोकांमध्ये राहते वगैरे आणि अचानक इतक्या मोठ्या मॉबमध्ये जायचं आहे तर थोडीशी नर्वस आहे. बट ठीक आहे. आणि बस आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय.